नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण ना जेव्हा आपले मुलं छोटे असतात ना, तेव्हा आपल्याला अपेक्षा असते, याने माझं हे ऐकावं, याने हे करायला पाहिजे. मुलगी असेल तर तिने सगळ्या काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे. कारण इज्जतीचा प्रश्न असतो. आपण म्हणतो ना, की मुलगी आहे. मुलगा असला तर आपल्या मुखातनं काय निघतं? काही केलं तरी चालते. मुलगा आहे त्याला माफी आहे, असं नसतं. छोटे मुलं नेहमी तुम्ही जर बघत असेल, ते जर खेळत आहे, त्यांना जर काही पाहिजे आहे, तेच हट्ट करतील ना, त्यांचाच हट्ट पूर्ण होत असतो. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत आपल्या मुलांविषयी बोलणार आहे. जसं मी माझं पण उदाहरण देते, की मला मुलगी आहे राजलक्ष्मी, आता ती 7 वर्षाची होण्यावरती आहे. तर खूप जण मला विचारतात, तुम्ही तुमच्या मुलीला कसं हँडल करता ताई? तुमची मुलगी स्टडी करते का? आमची मुलं तर ऐकत नाही. जेव्हा मी अपॉइंटमेंट घेते, वास्तू व्हिजिटला जाते, असे अनेक प्रश्न मला विचारले जातात. तर मी खरंच सांगते, की माझी मुलगी खरंच शांत आहे. ही गोष्ट मी स्वतःही एक्सेप्ट करते आणि ती माझ्यापासून दूर राहून सुद्धा, आता मला बाहेरगावी जावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं, तर ती खरंच राहतं. पण आता खूप जणांमध्ये ती गोष्ट नसते. कधी मी मैत्रिणीशी बोलते तर ती सांगते मुलगा ऐकत नाही. तसंच तुमच्यासोबत पण असेल, की तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही. तुम्ही भरपूर काही प्रयत्न करताय, स्टडी करत नाहीये, शांतता नाही. एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनी शार्प असतो, मंगळचा दोष असतो. मग काय करायला पाहिजे आपल्या मुलांना शांतता देण्यासाठी, कामनेसपणासाठी? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, समुद्रातनं शंख, शिपले आणि रत्न निघतात आणि त्याचमधनं लक्ष्मी माता सुद्धा निघाली. आता शंख माहिती आहे का आपल्याला? शंख लक्ष्मी मातेचा भाऊ आहे. आता शंख आपल्या घरात काय काम करतो? शंख म्हणजे जेव्हा तुम्ही शंखाचा नाद ऐकता, तर पूर्ण बॉडीमध्ये एक व्हायब्रेशन येते आणि ज्यावेळेस तुम्ही शंखामधलं पाणी पिता, मुलांवरती प्रयोग करता तुमच्या घरामध्ये, त्यांच्यामध्ये शांतता दिसते. आता करायचं काय आहे? मुलगा शांत होत नाही, छोटे असो या मोठे, तुम्ही कोणावरही हा उपाय करू शकता. शंख घ्यायचा रात्रीच्या टाइमला, तो शंख त्यांच्या डोक्यावरनं, हे जे टोक आहे ना, याने असा फिरवायचा आणि मनामध्ये अशीच भावना ठेवायची, की आमचा मुलगा मुलगी खूप शांत आहे. जर त्याच्यात सकाळपासून तुम्ही पाणी भरून ठेवलंय, तर ते पाणी त्यांना पाजा. सेकंड, तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही शुक्रवारी या सोमवारी शंखामध्ये पाणी भरून त्यांच्या डोक्यावरती सुद्धा तुम्ही पाणी टाकू शकता. याने काय होणार आहे? शांतता मिळेल. माइंड, डोकं, आपण म्हणतो ना आद्य चक्रा माझा, की तो खूप गरम आहे. डोकं शांत होण्यासाठी तुम्ही शंखाने सुद्धा पाणी डोक्यावरती टाकू शकता. आपण अभिषेक करतो ना शंखाने, तशाच प्रकारे याने काय होतं? शांतता मिळते. तुम्ही हा शंख तुमच्या मुलाच्या कानामध्ये सुद्धा ऐकून म्हणजे जसं तुम्ही कानाला जेव्हा शंख लावता ना, तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. कारण समुद्र काय करतो? खवळतो आणि असं म्हणतात, शंखामध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज आहे. कारण ते समुद्रातनं निघाले. म्हणून जर तुमच्या घरी दक्षिणावर्ती शंख असेल या कोणताही असेल, हे उपाय तुमच्या मुलांवर करा. तुम्ही स्वतः जर निगेटिव्ह आहे, तुम्ही स्वतः याच्यामधलं पाणी प्या. घरामध्ये शिंपडा, फॅक्टरी, शॉप असेल, जिथे पण तुम्हाला वाटतं की मला मला माझ्यामध्ये शांतता आणायची आहे, तर हाच उपाय करायचा आहे. पण मुलांसाठी आधी करा. त्यांच्यामध्ये शांतता आली तर घरामधलं वातावरण सुद्धा शांत राहतं, घरची लेडीज पण शांत होतं. नाहीतर ती मुलाला बघून बघून चिडकी बनते ना, की हा पण ऐकत नाही, घरातले पण ऐकत नाही, मी काय करायला पाहिजे? तर तुम्ही असे पण प्रयोग करा, पण प्रॅक्टिकली मुलं जेव्हा छोटे असतात ना, तर त्यांना हँडल करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही त्यांच्यासोबत लहानपण आणा तुमच्यामध्ये आणि त्याच प्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत बोला. काही दिवसात ते स्वतःच शांत होतील.